नमस्कार, मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। सटाणा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि आता 21 डिसेंबर रोजी 10 वाजेला मतमोजणीला सुरुवात झाली होती आणि आता संपूर्ण निकाल हाती आलेला आहे। नगराध्यक्षपदी 3 उमेदवारांमध्ये ही लढत बघायला मिळालेली होती। यामध्ये शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि अपक्ष या 3 उमेदवारांमध्ये लढत बघायला मिळालेली होती आणि आपण बघू शकतो सर्व प्रभागांचे निकाल देखील आपल्या हाती आलेले आहेत। कोणत्या प्रभागात कोण नगरसेवक निवडून आलेला आहे, कोण नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत याची सविस्तर अपडेट आपण देत आहोत। आपण प्रथमतः बघू शकतो नगराध्यक्षपदी 3 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होते। यामध्ये कोठावदे रुपाली परेश या अपक्ष होते, यांना 5741 मते मिळालेले आहेत। तर हर्षदा राहुल बाबा पाटील या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार होते, यांना 10,307। तर मोरे योगिता सुनील ज्या भाजपच्या उमेदवार होत्या त्यांना 7,373 मते, म्हणजे नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवार हर्षदा राहुल बाबा पाटील या विजयी झालेल्या आहेत। तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण बघू शकतो 1 मध्ये रौंदळ सुशीला दादाजी शिवसेना 600 मतं मिळालेले आहेत। तर सोनवणे सीमा पंकज भाजपकडून या उमेदवार होते, यांना 946 मते मिळालेले आहेत। त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 मधून सोनवणे सीमा पंकज या उमेदवार विजयी झालेले आहेत। तर प्रभाग क्रमांक 1 ब मध्ये कदम किशोर रामदास काँग्रेसकडून हे उमेदवार होते, यांना 259 मते मिळालेले आहेत। तर किरण अनिल कर्डीवाल या शिवसेनेकडून उमेदवार होते, यांना 540। तर वाघ सुमित विजयराज भाजपकडून उमेदवार होते, यांना 677। तर देवरे महेश यादवराव हे अपक्ष उमेदवार, यांना 96 मते मिळालेले आहेत। त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 ब मधून वाघ सुमित विजयराज हे उमेदवार भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। तर आपण प्रभाग क्रमांक 2 मध्ये जर बघितलं तर गरुड जयश्री साहेबराव या शिवसेनेच्या उमेदवार, यांना 923 मते मिळालेले आहेत। भांबरे आशा रमेश भाजपकडून ज्या उमेदवार होते त्यांना 434 मते मिळालेले आहेत। तर सुपकर किरण रवींद्र हे राष्ट्रवादीच्या उमेदवार, यांना 216 मतं मिळाले। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक 2 अ मधून गरुड जयश्री साहेबराव हे उमेदवार विजयी झालेले आहेत। तर 2 ब मध्ये चेतन शिवाजी आप्पा रौंदळ भाजपचे उमेदवार 709 मतं मिळालेले आहेत। सोनवणे अनिल मोठाभाऊ शिवसेना 405 मते, सोनवणे दत्तू गोपजी अपक्ष 238 मते, रामदास यादव सोनवणे राष्ट्रवादी 233 मते। त्यामुळे भाजपचे चेतन शिवाजी रौंदळ हे उमेदवार प्रभाग क्रमांक 2 ब मधून विजयी झालेले आहेत। तर प्रभाग क्रमांक 3 अ नितीन बापू सोनवणे राष्ट्रवादी 403 मते त्यांना मिळालेले आहेत। तर प्रभाग क्रमांक 3 अ मधूनच भूषण तानाजी सोनवणे जे शिवसेनेचे उमेदवार होते, यांना 1219 मते मिळालेले आहेत। तर सोनवणे शिवाजी प्रभाकर भाजपचे उमेदवार होते, यांना 632 मते मिळाले। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे भूषण सोनवणे हे प्रभाग क्रमांक 3 अ मधून विजयी झालेले आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 3 ब मध्ये भाजपचे उमेदवार संगीता देवेंद्र सोनवणे हे यापूर्वीच बिनविरोध झालेले होते। तसेच प्रभाग क्रमांक 4 अ मधून अरुणा यशवंत जाधव राष्ट्रवादीकडून होत्या, यांना 139 मते मिळाले। तर नांद्रे तनुजा किरण शिवसेनेचे उमेदवार 1017, बदाने निर्मला एकनाथ अपक्ष 233, सोनवणे संगीता नंदकिशोर भाजप 824। म्हणजे नांद्रे तनुजा किरण प्रभाग क्रमांक 4 अ मधून शिवसेनेच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। तसेच 4 ब मध्ये बदान विवेक एकनाथ अपक्ष उमेदवार 98 मते मिळालेले आहेत। आरिफ मुन्ना कासिम शेख शिवसेना 845, महेश मयूर नानाभाऊ सोनवणे भाजप 1270 मते मिळालेले आहेत। प्रभाग क्रमांक 4 ब मधून भाजपचे मयूर सोनवणे हे विजयी झालेले आहेत। 5 अ अश्विनी महेंद्र खैरनार राष्ट्रवादी 80 मते मिळालेले आहेत। 5 अ मध्येच बैताडे सोनाली दत्तू भाजपचे 887, सोनवणे विद्या उदय 625। म्हणजे बैताडे सुनील दत्तू जे भाजपच्या उमेदवार होत्या हे देखील 5 अ मधून विजयी झालेले आहेत। 5 ब मध्ये या ठिकाणी सगळ्या सटाणा शहराचं लक्ष लागून होतं। या प्रभागामध्ये 5 ब मध्ये राहुल बाबा सुभाष पाटील जे शिवसेनेचे उमेदवार होते यांना 1075,
तर मोरे सुनील दोदा भाजपचे उमेदवार 521 मते यांना मिळालेले आहेत। या लढतीकडे सर्वांचं लक्ष होते। यामध्ये माजी नगराध्यक्ष सुनील दोदा मोरे यांचा या ठिकाणी राहुल पाटील यांनी पराभूत केलेला आहे। त्यांच्या पत्नींनी देखील त्यांच्या पत्नीचा या ठिकाणी पराभव केलेला आहे। म्हणजे दोघेही पती पत्नी या सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी करत होते। हर्षदा राहुल पाटील ज्या नगराध्यक्षपदासाठी उभ्या होत्या शिवसेनेकडून, तसेच योगिता सुनील मोरे या भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी उभ्या होत्या। यामध्ये हर्षदा पाटील या शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 5 मध्ये राहुल पाटील हे उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यांनी माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांचा पराभव केलेला आहे। भाजपचे उमेदवार सुनील मोरे यांचा त्यांनी या ठिकाणी पराभव केलेला आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये निकम वैशाली दिलीप शिवसेना 427, अलका लखन बोरसे अपक्ष 697, माळी शकुंतला दिलीप भाजप 379। अपक्ष उमेदवार अलका लखन बोरसे यांचा प्रभाग क्रमांक 6 मध्ये विजय झालेला आहे। तसेच 6 मध्ये मंगेश विजय खैरनार अपक्ष 1021, गांगुर्डे वैभव भगवान 318, कोमल त्र्यंबक मोरकर 178। म्हणजे मंगेश विजय खैरनार यांचा देखील प्रभाग क्रमांक 6 मध्ये अपक्ष म्हणून या ठिकाणी ते निवडून आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये खैरनार प्रतिभा संदीप भाजप 1123, सूर्यवंशी भारती सुभाष अपक्ष 1030। यामध्ये खैरनार प्रतिभा संदीप हे भाजपकडून निवडून आलेले आहेत। 7 मध्ये खैरनार निखिल कैलास 427, पगार सागर अमृत शिवसेना 688, मोरे चेतन अशोक 1047। हे उमेदवार मोरे चेतन अशोक 7 हे उमेदवार भाजपकडून निवडून आलेले आहेत। तसेच 8 मध्ये सपना विजय भांगडिया भाजपकडून 375, यवलकर प्रतिभा विठ्ठल राष्ट्रवादी 575, कल्पना दयाराम सोनवणे अपक्ष 853, रोहिणी अमित सोनवणे शिवसेना 571। या 8 मध्ये कल्पना दयाराम सोनवणे ज्या अपक्ष उमेदवार होते ते देखील निवडून आलेले आहेत। तसे 8 मध्ये ॲडव्होकेट यशवंत हिरामन पाटील राष्ट्रवादी 559, मुंडावरे जगदीश वसंत 272, सोनवणे अनिल हरी 175, राजेंद्र तुळशीराम सोनवणे 245, सोनवणे विश्वास परशुराम 28। तसेच हर्षवर्धन संजय सोनवणे भाजप 1102। म्हणजे 8 मधून भाजपकडून हर्षवर्धन सोनवणे हे नगरसेवकपदी निवडून आलेले आहेत। 9 मध्ये काटके भरत पंढरीनाथ राष्ट्रवादी 479, विलास भालचंद्र दंडगवाळ 635 भाजप, दीपक हिरामन नंदाळे शिवसेना 624, सोनवणे पियुष राजेंद्र अपक्ष 2004। या ठिकाणी 9 मध्ये भाजपचे विलास दंडगवाळ हे निवडून आलेले आहेत। तसेच यामध्ये जवळपास काही 11 मतांनी विलास भालचंद्र दंडगावळ हे निवडून आलेले आहेत। या दीपक जपानी यांचा निसट्टा पराभव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे। 9 मध्ये मनीषा दीपक पाकळे भाजप 741, पाकळे योगिता निलेश अपक्ष 592, भारती योगिता मंगेश शिवसेना 420, सोनवणे सारिका राहुल 185। म्हणजे मनीषा पाकळे हे भाजपकडून उमेदवार होते या ठिकाणी निवडून आलेले आहेत। 10 मध्ये बच्छाव लताबाई पोपट भाजप 1218, बच्छाव सुरेखा प्रकाश राष्ट्रवादी 963, सोनवणे उज्ज्वला दिलीप अपक्ष 205। 10 मध्ये बच्छाव लताबाई पोपट हे नगरसेवक पदी भाजपकडून निवडून आलेले आहेत। 10 मध्ये गांगुर्डे स्वप्नील रवींद्र अपक्ष 146, बच्छाव शेखर राजाराम 88 अपक्ष, मुल्ला रौफ खलील शाह भाजप 946, सईद इस्माईल मुल्ला अपक्ष 448, मनोज छोटूदादा सोनवणे 757। यामध्ये मुल्ला रौफ खलील शाह हे भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत। 10 मध्ये 11 मध्ये मुल्ला शमीम शेफिक भाजप 399, ॲडव्होकेट उमेरा यासिर शेख राष्ट्रवादी 826, वंदना मधुकर सोनवणे शिवसेना 725। 11 मध्ये ॲडव्होकेट उमेरा यासिर शेख या राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेले आहेत। या 11 मध्येच नितीन सोनवणे जे भाजपचे शहराध्यक्ष आहेत हे देखील बिनविरोध यापूर्वीच निवडून आलेले आहेत। 12 मध्ये ॲडव्होकेट मनीषा जयंत पवार अपक्ष 1198, 12 पवार लता रामसिंग भाजपकडून 569। या 12 मध्ये अपक्ष उमेदवार मनीषा पवार यांचा विजय झालेला आहे। तसेच 12
देवरे सुनंदा रमेश भाजप 960, 12 सोनवणे अनिता विलास शिवसेना 817. यामध्ये देवरे सुनंदा रमेश भाजपच्या उमेदवार 12 मधून निवडून आलेले आहेत. एकंदरीत बघायला गेलं तर या सटाणा नगर परिषदेमध्ये भाजपचे यापूर्वीच 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले होते आणि आता निवडणुकीच्या निकालात 13 नगरसेवक निवडून आलेले आहेत. एकूण भाजपला 24 जागांपैकी 15 जागांवरती या ठिकाणी यश आपल्याला बघायला मिळते आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदी हर्षदा राहुल पाटील या निवडून आलेले आहेत. तर 3 नगरसेवक यांचे या ठिकाणी शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत. अपक्ष म्हणून 4 उमेदवार निवडून आलेले आहेत. तर राष्ट्रवादीचे 1 उमेदवार असे या सटाणा नगर परिषदेत 24 जागांपैकी भाजप 15, शिवसेना 4, अपक्ष 4 आणि राष्ट्रवादी 1 असं संख्याबळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. सटाणा नगर परिषदेच्या संपूर्ण निकालाचे अपडेट आपण प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवरती दिलेले आहे. सर्व उमेदवार विजयी उमेदवारांच्या प्रतिक्रिया देखील आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. संपूर्ण निकालाचं सखोल विश्लेषण आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी दाखवलेलं आहे. तुर्तास धन्यवाद. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव नंदाळेसह मी वैभव पवार, सटाणा. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.